लोणीतील जनावरांच्या बाजारात उलाढाल वाढली. 1.5 लाखांचा म्हशीचा सौदा. राहता बाजार समितीच्या लोणी खुर्द येथील उपबाजार समितीने राज्यात मोठा नावलौकिक मिळवलेला आहे. राज्यभरातील विविध भागातून येथे जनावरे विक्रीसाठी येत आहेत. यामध्ये म्हशींची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. आज तब्बल 1.5 लाखांना म्हशीचा सौदा झाला. पावसाळा जवळ येऊ लागल्याने जनावरांच्या बाजारात तेजी आलेली आहे. बैलांसह दुभत्या जनावरांच्या भावात आता वाढ होऊ लागलेली आहे. मार्च 2025 रोजी बाजार समितीचे मार्गदर्शक पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला आहे. त्या शेतकरी व व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून राज्यभरातून व्यापारी व शेतकरी येथे जनावरे खरेदीसाठी येऊ लागलेले आहेत. लोणी खुर्द येथील जनावरांच्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात गाय व म्हशींची आवक झाली. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी विविध जातींच्या म्हशी बाजारात आणल्या होत्या. यामध्ये मुर्रा, जाफराबादी आणि पंढरपुरी जातीच्या म्हशींना विशेष मागणी होती. सकाळपासूनच बाजारात गर्दी झाली होती. या ठिकाणी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून म्हैस खरेदीदार व विक्रेते आल्यामुळे त्यांच्यात जोरदार व्यवहार झाले. बाजारात सुमारे 250 ते 300 म्हशींची आवक झाली. त्यामधून सुमारे 180 म्हशींची यशस्वी विक्री झाली. म्हशींची किंमत प्रतिनग 50,000 रुपये ते 1.5 लाख रुपये दरम्यान होती. उत्तम दूध उत्पादन करणाऱ्या व आरोग्यदृष्ट्या सक्षम अशा म्हशींना चांगला दर मिळाला. लोणी खुर्द उपबाजार आवारात विक्रीसाठी विजय बनसी नवघरे, राहणार खंडाळा, तालुका श्रीरामपूर व येवला येथील शेतकरी शेख इर्शाद उल्ला सलीम यांनी 1.5 लाख रुपये किमतीची मुर्रा जातीची म्हैस खरेदी केली. लोणी खुर्द येथील जनावरे बांधण्यासाठी उत्तम प्रकारची शेड व दावणीची व्यवस्था केली आहे. जनावरांच्या उपचारासाठी सुसज्ज दवाखान्याची व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याचे आहार उभारण्यात आले आहेत. तसेच जनावरे उतरण्यासाठी सुसज्ज जनावरे मालधक्के अंतर्गत रस्ते चांगले करण्यात आले आहेत. जेवणासाठी उत्तम हॉटेलची व्यवस्था, अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपले गायी व म्हशी विक्रीसाठी लोणी खुर्द उपबाजार आवारात आणावे व सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर पाटील व सचिव सुभाष मेटे यांनी केले. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.